नमस्कार मित्रांनो, संजय जांभेकर ह्या नवीन ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं वेलकम। मित्रांनो, आज आपण पिंपरी चिंचवड या विभागामधील बापूजी बुवा उद्यान किंवा बापूजी बुवा गार्डन पाहणार आहोत। तर हे गार्डन आहे थेरगाव या ठिकाणी। तर मित्रांनो, आज आपण ते गार्डन पाहूया। तर चला मित्रांनो, पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्याकडून या ठिकाणी बापूजी बुवा उद्यान याची निर्मिती केली गेली आहे आणि हे आहे थेरगावच्या गावठाणामध्येच। आणि ह्या ठिकाणी सध्याला अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे आणि खूपच भव्य दिव्य सुंदर असा मंडप या ठिकाणी घातलेला आहे। आणि या गार्डनच्या आतमध्ये आपण एंट्री केल्याच्यानंतर आपण डावी साईडने बघूया। तर डाव्या साईडला या ठिकाणी मुलांना खेळण्यासाठी भरपूर इन्स्ट्रुमेंट्स अवेलेबल आहेत। या ठिकाणी मुलांची खूपच गर्दी देखील आहे आणि इथून आपण आता हळूहळू जाऊया। तर हा जो ट्रॅक आहे, ह्या ट्रॅकचं नाव आहे सिंथेटिक ट्रॅक। तर हा ट्रॅक वॉकिंगला रनिंगला खूपच बेस्ट आहे। अगदी लहान मुलापासून तर वृद्धापर्यंत या ठिकाणी लोक येत असतात। आणि मित्रहो, आपण जसं पुढे जाऊ तर पुढे गेल्याच्यानंतर आपण पाहाल तर ह्या डाव्या साईडला हे सर्व गार्डनची तयारी चालू आहे आणि ह्या उजवीकडे आपण पाहाल तर ह्या ठिकाणी आहे बापूजी बुवाचं मंदिर आणि त्यांच्याच नावे दरवर्षी या ठिकाणी मोठा उरूस भरतो, मोठी यात्रा होते। तुम्ही पाहताय वरती कळस आहे आणि मंदिराचा हा भाग आपण मंदिरामध्ये पाहूया। हे बघा, खूपच छान हे झाड, हे वृक्ष या ठिकाणी आपल्याला दिसेल। आतमध्ये या ठिकाणी काही लोक ध्यान साधना करत आहेत, दर्शन करत आहेत। वरती बघा श्री बापूजी बुवा मंदिर। तर यांच्याच नावे मोठी यात्रा ही दरवर्षी भरत असते। तर ह्या ठिकाणी आतला हा सर्व भाग बघा, बाजूला नंदी आहे आणि समोर तिकडे बापूजी बुवाचे समोर मंदिर आहे आणि काही भाविक या ठिकाणी आराम करीत आहेत। मित्रांनो, हा मंदिराच्या बाहेरचा भाग तुम्ही पाहू शकाल। हे बघा, खूपच सुंदर असा कळस आहे मंदिराचा आणि बाजूला हिरवीगार गर्द अशी झाडी आणि ह्याच डाव्या साईडला बाजूला 5 पांडवासारखं त्या ठिकाणी 5 देव देखील आहेत। आणि इथून बाजूला आपण इथून जसं जाल ना तसं बाजूला ह्या राईट साईडला या ठिकाणी भरपूर इन्स्ट्रुमेंट्स अवेलेबल आहेत। त्या ठिकाणी सर्व महिला, वृद्ध, मुले, स्त्रिया सर्वजण त्या ठिकाणी या इन्स्ट्रुमेंटचा वापर करून व्यायाम करीत आहेत। हे तुम्ही बघू शकाल। हे बघा, खूपच छान सुंदर आहे। आणि हळूहळू आपण असं पुढे जाऊया। हा संपूर्ण ट्रॅक आपण या ठिकाणी तुम्हाला फिरून दाखवतो। हे बघा, हिरवीगार झाडी, या ठिकाणी खूप मोठं प्रदूषण देखील रोखण्यास ही झाडे खूप मोठी हेल्प करतात। या ठिकाणी आपण जर बघाल तर हे अशा बाजूला पलीकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आणि पलीकडे आहे मराठी स्कूल, अगदीच्या पलीकडे मराठी स्कूल आहे आणि याच्या बाजूला एक वायसमसारखं छानसं हॉस्पिटल देखील आहे। आणि हा आता आपण अगदी ह्या गार्डनच्या अगदी बॅक साईडला म्हणजे अगदी शेवटच्या टोकाला आपण आलो आहोत आणि इथून पुन्हा आपण वर म्हणजे गेटच्या दिशेने आपण चाललो आहोत। हे बघा, ह्या म्हणजे दुतर्फा या ठिकाणी मुलांसाठी खेळणी इन्स्ट्रुमेंट्स अवेलेबल आहेत। पलीकडे आहे, अलीकडे देखील आहेत। तर आधुनिक प्रकारच्या सर्व इन्स्ट्रुमेंट्स आपल्याला दिसतील आणि ह्या ठिकाणी बसून मोठमोठे कार्यक्रम प्रोग्राम होत असतात, हे देखील महत्त्वाचं आहे। आणि हे गार्डन खूपच सुंदर हिरवंगार आपल्याला दिसेल। आणि मित्रहो, हे बघा, नारळाची अशी अतिशय उंच अशी झाडे देखील या ठिकाणी आहेत। हे समोरचं आहे बापूजी बुवाचं मंदिर आणि त्या ठिकाणी असणारी सर्व इन्स्ट्रुमेंट खेळणी। आता आपण बघूया ह्या डाव्या साईडला, म्हणजे आपण हा ट्रॅक पूर्ण करत आलो आहोत आणि पुढे आपण जात आहोत अगदी गेटच्या त्या समोरच्या बाजूने, म्हणजे आपण हा राऊंड पूर्ण करत आहोत। तर आता ह्याच्या उजव्या बाजूला हे आहे विठ्ठल रुक्मिणीचं सुंदर असं मंदिर। हे बघा, खूपच छान आणि ह्याचा खूपच सुंदर असा कळस। आणि सध्याला या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे आणि जवळपास 1 हप्ता ह्या ठिकाणी हा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे। हे बघा, या ठिकाणी
भोजनाची देखील व्यवस्था केलेली आहे आणि ह्या ठिकाणी संध्याकाळी 4 वाजता मंदिराच्या आतमध्ये भजन पूजा होत असते आणि बाहेर ह्या मंडपामध्ये संध्याकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत कीर्तन वगैरे होत असतं. तर असं फारच सुंदर असं हे धार्मिक अनेक कार्यक्रम या मंदिरामध्ये होत असतात. कारण बाजूलाच गावठाण आहे, त्यामुळे गावकरी लोक या ठिकाणी अनेक धार्मिक कार्यक्रमांचं नियोजन करत असतात. तर मित्र हो, तुम्ही हे बघू शकताय. आता इथून हा ट्रॅक पुन्हा पुढे सरळ चाललेला आहे. आपण पुढे जाऊया, बघूया. बघा, खूपच छान नियोजन केलेलं आहे आणि ह्या ठिकाणी पूर्णपणे शेड्यूल दिलेलं आहे ह्या कार्यक्रमाचं. अखंड सप्ताह म्हणजे पूर्णपणे हप्ताभर काय काय कार्यक्रम आहेत, कोणकोणते साधू महाराज या ठिकाणी, कोणकोणते कीर्तनकार या ठिकाणी येणार आहेत आणि आपलं प्रवचन देणार आहेत, हे पूर्ण माहिती या शेड्यूलमध्ये दिलेली आपल्याला दिसेल. बाजूला डस्टबिन आहे आणि काही ठिकाणी काही फलक पण लावलेले आहेत. स्वच्छतागृहाचे फलक आहेत. या ठिकाणी वृद्ध माणसं, लहान मुलं आणि सर्वच जण या ठिकाणी आपल्याला दिसतील. मित्र हे बघा, समोर या ठिकाणी एक आहे, एक तुम्ही हा बोर्ड तुम्ही बघू शकाल. स्वच्छतागृहाकडे असा एक बोर्ड केलेला आहे. स्वच्छतागृहाची देखील खूप छान व्यवस्था आहे आणि ह्या ठिकाणी बाजूला हे ते बसून देखील चांगल्या प्रकारची मीटिंग करता येऊ शकते. मुलांना खेळासाठी खूपच छान बेस्ट असा हा हे बनवलेलं आहे. आणि थोडंसं पुढे आपण जाऊया तर आपल्या उजव्या हाताला ह्या ठिकाणी हे बघा हत्ती बनवलेला आहे. हत्ती केलेला आहे. हा लोखंडी जाळी जे आहेत ना, जाळीपासून हत्ती तयार केलेला आहे. आणि आता आपण इथून थोडंसं बाहेर पुढे जाऊया म्हणजे हा पूर्णपणे हा ट्रॅक झाला. तर अशा प्रकारे हा पूर्ण राऊंड आपण जर वॉकिंग केलं, रनिंग केलं तर आपलं हेल्थ देखील छान राहतं. तर आता मित्रांनो, आपण काय करूया, गेटच्या मधून आता मी तुम्हाला हे गेटच्या आतमध्ये एंट्री केल्याच्या नंतर आपण पुढे ज्या ठिकाणी हा हरिसप्ताह चालू आहे तो भाग तुम्हाला मी दाखवत आहे. आपण आता पुढे पुढे जाऊया, बघूया. खूपच छान सुंदर असा हा भाग दिसतोय आणि संध्याकाळ झाली किंवा लाईटी लागल्या तर आणखी याच्या सौंदर्यामध्ये भर पडते. खूपच छान सुंदर दिसतं सर्व हा मंडप. तर थोडं आपण पुढे जाऊया, आणखी बघूया. जसं आणखी पुढे आपण जाऊया तसं सर्व या ठिकाणी जसं एखादा उत्सव आहे असाच एक फील होतो आपल्याला आणि जवळ उत्सव आहेच. आणखी पुढे आपण जाऊया तर बघूया, ह्या ठिकाणी काही भाविक अजून येत आहेत, काही आलेले आहेत आणि ह्या ठिकाणी टेबल आहे. टेबलच्या काउंटरला या ठिकाणी देणगी स्वीकारण्याचा देखील बोर्ड आहे. हे बघा, ह्या ठिकाणी देखील खूप ध्यान साधना, व्यायाम छानपैकी तिथं करता येऊ शकतो ह्या भागामध्ये. तर ह्या ठिकाणी ह्या मंदिराच्या बाहेर काही कार्यकर्ते किंवा काही भाविक या ठिकाणी बसलेले आहेत. ते कार्यक्रमाची काही नोंद करून घेत आहेत. दान दक्षिणा स्वीकारण्यावर हे पण बघा, खूपच सुंदर अशी ही रांगोळी काढलेली आहे. उदो उदो अंबाबाई म्हणून बघा, आतमध्ये सध्याला भजन कीर्तन चालू आहे. विठ्ठल रुक्मिणी यांच्या नावे आणि या ठिकाणी स्वयंपाक देखील चालू आहे आणि त्या ठिकाणी सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था केलेली आहे मित्रांनो. आणि आता संध्याकाळ झालेली आहे. तुम्ही बघू शकता, खूपच छान विद्युत रोषणाई आपल्याला दिसेल. हे बघा, हा बाहेरचा बोर्ड थेरगावचा, खूपच छान सुंदर असं हे सर्व दृश्य आपल्याला दिसेल. तर मित्र हो, नक्कीच तुम्ही या ठिकाणी येऊ शकता. PCMC एरियामधला हा थेरगावचा भाग आहे. या ठिकाणी देवदर्शनासाठी देखील तुम्हाला येता येईल. कारण या ठिकाणी 2 मंदिर आहेत. एक आहे बापूजी बाबा यांचं मंदिर, दुसरं आहे विठ्ठल रुक्मिणी यांचं मंदिर. खूपच छान आहे. तुम्ही नक्कीच या ठिकाणी या स्थळाला भेट द्या आणि एन्जॉय करा, आनंद घ्या. मित्र हो, पुन्हा भेटूया अशाच एका नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. मित्र हो, आपण देखील आपल्या आरोग्याची काळजी घ्या, वाहने जपून चालवा आणि पुन्हा असंच एका दुसऱ्या नवीन एका ब्लॉगमध्ये आपण भेटूया. तोपर्यंत सर्वांना बाय. धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि हा ब्लॉग तुम्हाला जर आवडल्यास ब्लॉगला लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मित्रांनो. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत
सर्वांना बाय, धन्यवाद, थँक्यू. मित्रांनो, तुम्ही देखील आपली काळजी घ्या, वाहने जपून चालवा. भेटूया पुन्हा दुसऱ्या ब्लॉगमध्ये.